पाहता लोचनी रूप पाहता लोचनी बोला रूप पाहता लोचनी 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 झाले वदानी सुख झाले वदानी तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा माधव
विठ्ठल मारवा म्हणून विठ्ठल आवडे म्हणून विठ्ठल आवडे तो हा विठ्ठल भारवा तो हा विठ्ठल शंभूने धरिले मानसी जय शंभूने धरिले मानसी जय शंभूने धरिले मानसी त्याची उपदेशिले गिरजेसी 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 जय शंभूने धरिले मानसी जय शंभूने धरिले मानसी त्याची उपदेशिले गिरजेसी त्याची उपदेशिले गिरजेसी माऊलीचा बंग नाम बर
बरवे नाम बरवे बरवे नाम बरवे बरवे नाम बरवे बरवे निज मानसी धरावे 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 गंगोदका होली निके गंगोदका वनी निके गंगोदका होली निके गंगोदका वनी निके गोडी अमृत धारे पिके गोडी अमृत धारे पिके गोडी अमृत धारे विशाल मा, पिके पुढं बोल. गोडी अमृत धारे पिके गोडी अमृत धारे पिके गोडी अमृत धारे शीतल चंदनाहुनी वरते शीतल चंदनाहुनी वरते शीतळ चंदनावनी वरते शीतल चंदनाहुनी वरते सुंदर सोनियावनी वरते सुंदर सोनियावनी वरते सुंदर सोनियाहुनी वरते सुंदर सोनियाहुनी वरते सुंदर सोनियाहुनी वरते सुंदर सोनियाहुनी वरते भुक्ती मुक्तिदायक भक्ती मुक्तिदायक भुक्ती मुक्तिदायक भवबंध मोचक भवबंध मोचक भवबंध मोचक भवबंध मोचक भवबंधना मोचक नाम बरवे बरवे नाम बरवे बरवे नाम बरवे बरवे नाम बरवे बरवे निज मानसी धरावे निज मानसी धरावे मानसी धरावे निज मानसी धरावे निज मानसी धरावे निज मानसी धरावे बाप रखुमा देवी वरे बाप रखुमा देवी वरे बाप रखुमा देवी वरे बाप रखुमा देवी वरे सुलभ नाम दिदले सोपारे 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 नाम बरवे बरवे नाम बरवे बरवे नाम बरवे बरवे नाम बरवे बरवे निज मानसी धरावे 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 निज मानसी धरा विठोबार कुमार जय विठोबार कुमार विठोबार जय विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार जय विठोबार कुमार विठोबार कुमार जय विठोबार कुमार विठोबार कुमार ताली वाजवा जय जय गोपाल कुमार जय विठोबार कुमार जय गोपाल कुमार जय विठोबार कुमार जय गोपाल कुमार जय विठोबार कुमार गोपाल कुमार जय विठोबार कुमार गोपाल कुमार जय विठोबार कुमार जय गोपाल कुमार गोपाल कुमार जय गोपाल कुमार जय गोपाल कुमार जय गोपाल कुमार 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 गोपाल कुमार गोपाल कुमार जय गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार भगवान दादा माझा म्हणा
नागबाबा माफ्याचे बाबा पुढे या हॅलो या ह हे लहान पोरं तुम्ही पुढे इथे 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 तिघ जण उठा ब्रह्म विष्णू महेश हा हा रोज इथंच बसायचं हा? कीर्तन करायला हॅलो. बोल द्यायचं, हा? आवाज हॅलो हॅलो जय शंभोने धरिले मानसी जय शंभोने धरिले मानसी शंभुने धरिले मानसी आज शंभुने धरिले उपदेशिले उपदेशिले गिरजेसी उपदेशिले गिरिजेसी नाम परवे परवे नाम परवे देशिले उपदेशिले देती उपदेशिले गिरे देती राम बरवे बरवे नाम परवे उपदेशिले गिरजेसी उपदेशिले गिरजेसी नाम परवे धरावे
धरावे धरावे धरावे निदमानसे मनती धरावे धरावे निज मनती धरावे निदमानसी धरावे निदमानसी धरावे
विठ्ठल 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 कुंडली कमलदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम शांती ब्रह्म एकनाथ सद्गुरु जोग महाराज गुरुवर्य आदित्वार प्रभु रामचंद्र पवन सुत हनुमान गावदेवी माते की सब संतन की नम पार्वती वंदे हर हर महादेव गणपती बाप्पा मंगल मूर्ती जे शंभूने धरिले मानसी जे शंभूने धरिले मानसी तेची उपदेशिले गिरिजेसी नाम बरवे नाम बरवे नाम बरवे बरवे निज मानसी धरावे गंगोदकाहुनी निके गंगोदकाहुनी निके गोडी अमृत झाले फिके शीतल चंदनाहुनी वरते सुंदर सोनियाहुनी परते भुक्ती मुक्तिदायक भवबंध मोच नाम बरवे बरवे निज मानसी धरवे बाप रखुमा देवी वरे सुलभ नाम दिदले सोपारे नाम बरवे निज मानसी धरावे पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करो पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करो उतरे चरणात साथिया करे चरण संताची दंतकृपादाने गजेचा विस्तार दंतकृपादाने गजेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ज्ञानेशो भगवान विष्णु निवृत्तीर भगवान सोपान भगवान मुक्ताख्या ब्रह्मचित्त नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण सेवे लागू सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अहो सहज लिले उदकी वया तुम्ही रक्षल्याने जसते अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अहो निळामने धराल हाती तरी द्याल मती निरूप अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अहो आत्मरूप गणेश स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण त्याची वंदे करण श्री गुरूंचे दयाचे आठवे शब्द श्रुती अंगवे सारस्वत आगवे दिवेसी वक्तृत्व गोडपणे अमृताचे पारुपे म्हणे रसवती वळंगणे अक्षराचे भावाचे अवतरण अवतरविती निजतून हाताकडे संपूर्ण तत्वबोध श्री गुरूंचे पाय जे हृदय गुरुकुनी खाल ते एवढे भाग्य होय उन्मेषातू ते नमस्कारून आता
मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी माझा पायावरी या वार करी संसांच्या या वार करी संसांच्या यावार करे संताच्या यावार करी संताच्या मस्तक माझा पायावरी या वार करी संसांच्या या वार करी लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं मृगोशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरण शरण जी हनुमंत शरण शरण जी हनुमंता शरण शरण जी हनुमंता शरण शरण जी हनुमंता तुम्हालो रामदूता तुम्हालो रामदूता आलो रामदूता शरण शरण हनुमंता तुझा आलो रामदूता तुझा आलो रामदूता तुझा आलो रामदूता हनुमंता तुझा आलो रामदूता जे शंभूने धरिले मानसी जे शंभूने धरिले मानसी तेची उपदेशी गिरजेसी त्याची उपदेशिले गिरजेसी नाम बरवे बरवे निज मानसी धरावे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानियांचे शिरोमणी साधकांचे मायबाप अनाथांचे माय अखंड समाधिगण विश्वमाऊली ज्ञानोबाऱ्यांचा नामपर अभंग असून या अभंगाद्वारे नामाचं श्रेष्ठत्व सांगून मोठ्याचा दाखला देऊन तुम्ही हे नाम मनामध्ये धारण करा असा उपदेश करतात. स्वानंद सुप्रीमाची सद्गुरू परमपूज्य गुरुवर्य प्रातस्मृती आमचे मोठे बाबा तथा आदित्यवार बाबा महात्रे कोपरकिनी यांच्या प्रेमीने चाललेला हा यंदाचं 27 वर्ष आणि त्यानिमित्ताने सर्व कोपरी ग्रामस्थ मंडळ सर्वांच्या सहकार्याने भगवंताच्या प्रसादाने संतांच्या आशीर्वादाने आजपासून हा सप्ताह चालू झालेला आहे. आपण हा सप्ताह निर्विघ्न पार पाडायचा असेल तर आरंभी आवडी आदरे आरे नाम बोला सर्वांनी आरंभी आवडे आदरे आरे नाम तेने सकळ सिद्धी जगे झाले पूर्ण काम तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम तेने सकळ सिद्धे जगी झाले पूर्ण काम राम कृष्ण गोविंद गोपाळा तुमाय माऊली जीविता जिवाळा राम कृष्ण गोविंद गोपाळ तुमाय माऊली
सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी. रामकृष्ण हरी. आज सप्त्याचा पहिला दिवस असल्यामुळे नामाचं महात्म्य सांगावं म्हणून माऊलींचा 6 चरणाचा गोड अभंग आहे. पाऊण तास का 1 तास असेल वेळ आपली, 1 तास उरला खटवांग राहायची. त्याप्रमाणे आपण प्रयत्न करायचा आहे. सर्वांनी त्याला साथ द्यायचे. मी पुढं म्हणेन, सर्वांनी म्हणायचं. विशाल महाराज रामकृष्ण मुकुंद मुरारी म्हणा. रामकृष्ण हरी मुकुंद मुरारी. बोला सर्वांनी. हरी मुकुंद मुरारी. रामकृष्ण हरी मुकुंद मुरारी. रामकृष्ण हरी मुकुंद मुरारी. पांडुरंग 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 हरी. बोला बोला. टाळी वाजवा. भजन रामकृष्ण हरी मुकुंद मुरारी. बोला बोला. बोला बाबा. रामकृष्ण हरी मुकुंद मुरारी. मुकुंद मुरारी. पांडुरंग 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 हरी. पांडुरंग पांडुरंग रामकृष्ण हरी मुकुंद मुरारी. पांडुरंग 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 हरी. रामकृष्ण हरी मुकुंद मुरारी. पांडुरंग 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 हरी. या मंत्राचा जप आम्ही अयोध्येत केला. रोज या मंत्राचा जप केला पाहिजे. रामकृष्ण हरी मुकुंद मुरारी. पांडुरंग पांडुरंग. वेदशास्त्र संपन्न परमपूज्य चंद्रशेखर महाराज देगलूरकर भागवतात हे भजन म्हणतात. विठ्ठल आज पहिला दिवस असल्यामुळे आपल्याला नामाचं महात्म्य सांगायचं. खूप नामाचं महात्म्य. नामा इतकं श्रेष्ठ यामध्ये कोणीच. तुम्ही कोणाची उपमा लावा. स्पष्ट बोलू का? देवाची जरी उभं केलं तरी नामाची तुलना देवाला करू शकत नाही. तुझ्या नामाचा महिमा तुझं नकळे मेघ श्यामा. तुका म्हणे आम्हा जन्म गोरी असा. विठ्ठल इतकं नामाचं महात्म्य आहे. किती नाम महत्व आहे. चला हरिपाठ. गगनावून वा नाम आहे गगनाहून राम ज्ञानदेव पुते निवृत्तीची चाल. गगनावून वाढ. काय झालं? तुमचा आमचा उद्धार करायचा होता. जगाचा उद्धार करण्यासाठी वैकुंठामध्ये मीटिंग ठरली. भगवान परमात्मा अध्यक्ष प्रत्यक्ष आणि त्याच्यामध्ये सर्व संत. आळंदीचे माऊली, देहूचे तुकोबा, पैठणचे नाथबाबा, पिंपळनेरचे. मला उत्तर द्यायचं पटकन. तेरचे तुम्ही नका सांगू. खालच्या उत्तर द्यायचं. गंगाखेडच्या. अहो तुम्हाला सांगितलं ना. गंगाखेडच्या का महिला मंडळ सांगा. गंगाखेडच्या नाही माहिती. माऊली बोनकोड्याच्या माऊली गंगाखेडच्या नाही माहिती. जनाबाई गंगाखेडच्या मराठा असू द्या. कोल्हापुरी शिरूरच्या बहिणाबाई. बरं का? आपलं आपण ज्या संप्रदायात आहोत त्या संप्रदायाचे संत कुठल्या गावाचे आहेत एवढं तरी गेलं नाही तरी चालेल, पण माहिती पाहिजे नाही का? सर्व जमा झाले. भगवंत म्हटले तुम्हाला अवतार घ्यावा लागेल, कारण कलयुग आहे. कलयुग भयंकर आहे.
कसं कलियुग आहे नामदेवरायांना विचारा. ऐसा कलियुगाचा आचार आणि अधर्म पर झाले नर. पुढे बोलू. मंचकावर पैसे राणी आणि माता वाहत असे पाणी. सुनबाई टीव्ही बघते रिमोट घेऊन ना सासू पाणी भरते. असं कलियुगाचं उलट वार आहे. इतका कलियुग भयंकर आहे. कली पापाचीच मूर्ती. जिकडं पाहाल तिथं पाप आहे. म्हणून संत एकत्र बसले आणि मग त्यांनी चिंतन केलं. संत एकांती बैसले. संत एकांती बैसले. सर्व सिद्धांत शोधी. सर्व सिद्धांत शोधी. ज्ञान दृष्टी अवलोकी. सारसे काढिले निवडोनी. सारसे काढिले निवडोनी. सारसे काढिले निवडोनी. सारसे काढिले निवडोनी. ते एक श्रीहरीचे नाम. ते एक श्रीहरीचे नाम. हरिते नाम. देवाची हरिते नाम. सर्व संत एकत्र बसले. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाद एकनाथ नामदेव तुकाराम निळोबा गोरोबा सावता मालीचा सांग बोधला शेख जनाबाई मीराबा. एकनाथ नामदेव तुकाराम निळोबा. मोजली का नाही? मला वाटलं तुम्ही मोजताच. असू दे. एवढे संत एकत्र आले आणि त्यांनी सार काढला. वेदाचा सार, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण सर्व काढलं आणि त्याच्यातून मंथन काढलं. ते सार काढले निवडून. ते एक श्रीहरीचे नाम. जगाचा उद्धार करायचा आहे ना, मग त्याला नामाची भक्ती, नाम महात्म्य सांगितलं पाहिजे. म्हणून जगद्गुरु तुकोबर आहे. अवताराला आले. कुठल्या कामासाठी आले? याची आमा करणे काम. बोला. हेची आमा करणे काम. बीज वाढवावे नाम. बीज वाढवावे नाम. बीज वाढवावे नाम. जय याची श्रीराम. आमा करणे काम. हेची आमा करणे काम. जय श्रीराम. करणे काम. याची आमा करणे काम. पृथ्वी तलावर जगताचा उद्धार करण्यासाठी आल्यानंतर आम्हाला काय काम? एकच. याची या शब्दाचा अर्थ असा आहे एकच. त्याच्यात दुसरं नाही. दुसऱ्याची व्यावृत्ती झाली. एक गाव आम्ही. एक धरला आम्ही चित्ती. आपला तो एक. एक तत्व नाम. थोडं जरी म्हणा हरसी करुणा. एकच काम. बीज वाढवावे नाम. तसं 750 वर्षापूर्वी जे अवताराला आले विश्व माऊली ज्ञानोबा आहे. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. उद्धारावया आले दीन जना. दीनजन. ज्ञानोबाऱ्यांचा पूर्ण महाराष्ट्रात 750 वर्ष अवतार प्रगट दिन चालू आहे. साहेब परशुराम साहेब ज्ञानेश्वर महाराजांना अवताराला येऊन किती वर्ष आहे? 750. म्हणून ज्ञानोबाऱ्यांचाच अभंग घेतला. मनात आलं. ज्ञानोबारायांनी क्रांती केली. ज्ञानोबाराय अवताराला येण्याच्या अगोदर जे ज्ञान होतं ते भाषेच्या
भेदामध्ये अडकलेलं होतं, जाती भेदामध्ये अडकलं होतं. पण ज्ञानोबा असे क्रांतीवीर आहेत, फर्स्ट फिलोसॉफर इन द वर्ल्ड, संत ज्ञानेश्वरा विठ्ठल. विठ्ठला विठ्ठला काय तत्ववेत्ते ज्ञानोबा असतील, पुढे सांगणारच आहे. ज्ञानोबांनी क्रांती केली म्हणून संस्कृताच्या गाठी उघडून ज्ञान दृष्टी. बोला. संस्कृताच्या गाठी उकळून ज्ञानदृष्टी. ज्ञानीच्या मराठी गीता देवी. गीता देवी. ज्ञानीच्या मराठी गीता देवी. गीता देवी. संस्कृताच्या गाठी उघडून ज्ञान देते. संस्कृताच्या गाठी उघडून ज्ञान देते. धन्य निवृत्ती धन्य ज्ञानदेव. धन्य निवृत्ती धन्य ज्ञानदेव. तुमच्या आमच्यासाठी ज्याने अवतार धारण केला ते विश्व माऊली ज्ञानोबा. ते पृथ्वी तलावर आले, त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले. जे साधक आहेत त्यांच्यासाठी ज्ञानेश्वरी, जे जीवनमुक्त ज्ञानी आहेत त्यांच्यासाठी अमृतानुभव लिहिला, चांगदेवासारखे योगी आहेत त्यांच्यासाठी चांगदेव 65 लिहिली, आणि तुमच्या आमच्यासाठी हरिपाठ लिहिला. ज्ञानदेव सांग झाला हरिपाठ पूर्वजा वैकुंठ मार्गदर्शन. आज कमी गर्दी होती हरिपाठाला, विजयाताई उद्यापासून येत जा. आपल्या गावाचं वैभव आपण वाढवलं पाहिजे. सर्व माता माऊलींना विनंती आहे बरं का बाय, उद्यापासून हरिपाठाला या. रजुबाय तुला तर आग्राच आमन, डोकं दुखलं तरी चालते, पण मात्र हरिपाठाला या. हरिपाठ सामान्य नाही. पहिली गोष्ट, संतांची वचनं सामान्य नसतात. संतांच्या वचनाला अमृत म्हटलं. आली मुखा वाटे अमृत एक प्रमाण. दुसरं, मुखी अमृताची दुसरं प्रमाण. बोलते जे अर्णव 3 प्रमाण दिलं. अजून किती प्रमाण दिले? संतांच्या मुखातून गेलेला शब्द, एक शब्द जसा ओम नमोजी, नाही का? ज्ञानेश्वरीतली पहिली ओवी आज आपण वाचली ना, व्यासपीठ चालक आमचे दादा दीनानाथ भाऊजी आज सुरुवात केली. ओम नमोजी. आज ओम, ओम हा तस्य प्रणव वाचक हा. ओम हा शब्द प्रणव वाचक म्हणतात त्याला. वेदाची सुरुवात ओंकाराने झाली. आलं का लक्षात? 4 वेद जेव्हा ब्रह्मदेवाने पाठांतर केले तेव्हा बापाकडे गेला, म्हणजे महाविष्णूकडे. म्हटले बाबा मी वेद पाठ केले. भगवंत म्हटले मग पाठ झालेत, व्यवस्थित झालेत का पहा, काय चुकते ते पहा. मग देवाने सांगितलं चिंचेच्या झाडाखाली बस, आणि ते 4 वेद भोकायला सुरुवात केली. तुझं जर चुकलं तर समजायचं पानं खाली पडतील. ब्रह्मदेवानी सुरुवात केली. आता तू वेद काय माझ्या पाठ नाही. आपल्या महाराष्ट्राने वेदाचा अवतार म्हणजे गाथा, म्हणून जो गाथेचं पारायण करील, ज्ञानोबांच्या ज्ञानेश्वरीचं पारायण करील, वेदाचं 18 पुराण 6 शास्त्राचं पारायण. म्हणून उद्यापासून पारायणाला बसा. विठ्ठल. ब्रह्मदेव बसल्यानंतर चालू केला. काल म्हटलं मी ऋग्वेद कालच्या कीर्तनात, म्हणून काल अभंग घेतला होता. बोलविला बोले वेद मैसा सुबद्ध स्वरान्वये. भगवान दादा रेडा सुद्धा स्वरात बोलला, म्हणून स्वरान्वये. तुम्ही कीर्तनाला पाहिजे ते रात्री, लय आनंद आला. इंदोरी मध्ये काय आपलं माहेर घर, आपल्या मधुकरीची लोक होती. मैसा सुबद्ध स्वरान्वय. सुबद्ध म्हणजे स्पष्ट बोलला. इतका स्पष्ट बोला नकुल भाऊ का ज्यांचे 4 वेद पाठ होते, ऋग्वेद पाठ होते, ते घरी गेले. घर उघडलं, ब्राह्मण रेडा बोलायला लागला ना. ब्राह्मणांनी पोते त्यांच्या घरात ते ऋग्वेद आणले आणि मग पानं चालायला सुरुवात केली. तिकडे रेडा 12-24 तास बोलत होता.
असं सांगतात. ज्ञानोबारांनी जसा रेडा बोलवला तसा तो शांत न झाला. कुठं शांत झाला? येऊनी उतरले आळ्याची येवणी पशुतये स्थानी शांत झाला. गोड चरित्र मी काय सांगितलं, जाऊ दे. सांगायची इत्यर्थ आहे का जेव्हा तो रेडा बोलत होता वेद, तेव्हा ते ब्राह्मणाने पोथी आणली. अजून सुद्धा पैठणाच्या ब्राह्मण जे आहेत पैठणातले नामदेव दादा, त्यांच्याकडे जे ऋग्वेद आहेत त्याच्या खाली लिहिलंय त्यांनी की मैसी पुत्र इति, आपण वाचतो ना, इति भावार्थ दीपिकायाम ज्ञानदेव रचितायाम प्रथमो अध्याय, तसं इति रेडेश्वर चिताय. काय रेड्याचा अधिकार असेल विचार. ओम ओम अग्निपुरोहितम. सुरुवात आहे रुची, एवढीच बोलली, पुढे येतच नाही. लोकांना वाटलं वेद बोलू लागलो. ऋग्वेदातला पहिलं वाक्य आहे ओम अग्निमेळे पुरोहितम. पूजेला बोलवा, बघा कसं मंत्र म्हणतात. जेरी सुद्धा फिका पडला. विठ्ठल ज्ञानोबाराने ते ब्रह्मदेवाचं सांगत होतो. आणि मग ब्रह्मदेव तिथं बसला, वेद म्हणू लागला आणि ती अख्खी पानं खाली पडली. कारण ते वेद चुकीचा म्हणत होता. ती पानं विजयाबाई कशाची होती? बदामाची नव्हती, चिंचेची. अख्खी चिंचेची खाली पडल्यावर ब्रह्मदेव म्हटलं काय चुकलं? पळत गेला बापा म्हणजे महाविष्णूकडे, देवाकडे. म्हटलं देवा काय चुकलं? सुरुवात सांग. म्हटलं मी सुरुवात केली अग्निमेळम पुरोहितम. चुकीचं बोलला. सुरुवातीला काय बोलायचं असतं? हरि ओम. इथून सुरुवात होते वेदाची. तस आजच्या दिवशी सुद्धा ओंकाराने सुरुवात झाली ज्ञानेश्वरीची. कीर्तनाची पण आपण ओम नमोजी आद्याय वेद प्रति वाद्याय जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा विठ्ठल. मग ज्ञानोबाराय आले, अवताराला आले आणि पूर्ण विश्व माताला सांगू लागले. ज्ञानोबाराय ज्ञानी होते. ज्ञानी यांचा शिरोमणी. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. बरं का? ज्ञानोबाराय योगी होते, ज्ञानी होते, भक्त होते, पण इतके श्रेष्ठ होते. ज्ञानोबाराची उंची इतकी श्रेष्ठ आहे का हिमालय सुद्धा फिका पडावा. विठ्ठल पण ब्रह्मस्थितीला मगाशी आपण प्रमाण दिलं. ब्रह्ममूर्ती. ब्रह्ममूर्ती शब्दाचा अर्थ आहे जे ब्रह्मस्थितीला पोचलेले महात्मे ते खाली येतात तुमच्या आमच्यासाठी. तसं ज्ञानोबाराय तुमच्या आमच्यासाठी खाली आले. जसं प्रिन्सिपल सर असतो कॉलेजमध्ये, बरं का, तो पहिलीच्या वर्गाला शिकवतो. कोण? गुलाबबाई. प्रिन्सिपल जो कॉलेजला 12वी PhD लोकांना शिकवतो, MA ला BA ला जो शिकवतो, तो पहिलीला सांगतो. बोर्डावली तो मुलं म्हणा निखिल तुला नाही आ ई ई उ उ ओ औ अम आहा. पहिलीची शाळा नाही का? तो प्रोफेसर आहे, PhD केलेला माणूस आहे, MA BHD च्या पुढे गेलेला आहे, पण तो शाळेत काय शिकवतोय? आ ई शिकवतोय. तसा ज्ञानोबाराय इतके उंच इतके श्रेष्ठ आहेत, पण तुमच्या आमच्या पायाला लागतात आणि विनंती करतात का एक कलियुग आहे, या कलियुगामध्ये एकच करा, अभंगाच्या दुसऱ्या चरणात नाम बरवे. नाम बरवे बरवे नाम बरवे बरवे. बोला बोला. नाम बरवे नाम बरवे
नामाला नाम बर्व बर्व आहे. बर्व या शब्दाचा अर्थ आहे चांगला आहे, उत्तम आहे. बरं का, बर्व हा शब्द नाम बरवे बरवे, नामाला बर्व म्हटलं ज्ञानोबारायांनी. बर्व म्हणजे उत्तम, श्रेष्ठ, चांगलं, भलं, कल्याण करणारं, हित करणारं हे नाम आहे. संत वाङ्मयात बर्व हा शब्द खूप महत्वाचा आहे. बर्व हा शब्द साधू संतांनी देवाला म्हटलं, बर्व हा शब्द साधू संतांनी साधूला म्हटलंय, आणि बर्व हा शब्द नामाला म्हटलंय. विठ्ठल बरवाओ हरी बरवाओ, बरवाओ हरी बरवाओ, बरवाओ हरी बरवाओ. बोला बोला. बरवाओ हरी बरवाओ, बरवाओ हरी बरवाओ. गोविंद गोपाळ गुण गरवाओ, गोविंद गोपाळ गुण गरवाओ, गोविंद गोपाळ गुण गरवाओ, गोविंद गोपाळ गुण गरवाओ. बरवाओ हरी बरवाओ, बरवाओ हरी बरवाओ, बरवाओ हरी बरवाओ, बरवाओ हरी बरवाओ. राम बरवा, कृष्ण बरवा, सुंदर बरवा. गोड आमचे बोधे बाबा म्हणायचे, राम बरवा, कृष्ण बरवा, गोपाळ बरवा, बाई आणो, केशव बरवा, माधव बरवा, सुंदर बरवा, बाई आणो, बाप रखुमादेव वरू. बोला. विठ्ठल त्रिभुवन करवा, विठ्ठल बरवा, बाई आणो. देवाला बरवा म्हटलं. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माझा देव बरवा आहे. किती बरवा. बरवा म्हणजे चांगला. याचा अर्थ असा आहे, अन्याची व्यावृत्ती केली, आणि हा बाबा बरवा. सांडोनी श्रीकृष्ण भजन, सांडोनी श्रीकृष्ण चरण, इंद्र अधिक देवाचे करिता भजन, ते देवाची मृत्यूग्रस्त पूर्ण, माबद त्याचे मरण कोण वारी. भागवतात येऊन या ओवीतून नागबाबांना असं सांगायचं आहे का ज्याचं नाम बर्व आहे तो बर्व आहे. बरं का ना, बाकीचे देव अबर्वे. अबर्वे म्हणजे मृत्यूग्रस्त आहे, ते मरणारे, मरके आहे, आणि त्यांची जर भक्ती केली तर आपण सुद्धा मस्तात जाऊ. विठाला. पण हा देव असा आहे, अविनाश करी आपुली आईचे, लावी मनापीचे. बस देव बरवा आहे. आता दुसरं संतांचा संघ बरवा. बरवा वैष्णवांचा संग, येतो सामोरा श्रीरंग. बरवा वैष्णवांचा संग. अजून कावडीमध्ये प्रमाण आहे. भजन करा. विठ्ठल संघ संतांचा करिता बरवा. मला त्याला आपली कावडी चालवण्याची. करिता बर संघ संतांचा करिता बर, करिता बर उत्तम उत्तम कीर्तीचा ठेव, कीर्तीचा ठेव. पंच सुपंतेचा पंच सुपंतेचा उगवा वासनाली गाड, गाड.
पंढरपूरच्या वारीला शिखर शिंगणापूरचा रस्ता आला त्या एक कावडीचे अभंग म्हणायचे. गोड आम्हाला माऊली मुलं कळालं का ते माऊली मुलं कुठं कुठले अभंग म्हटले पाहिजे कळलं पाहिजे. बरं का, माऊलीच्या मंदिरात गेल्यानंतर हैबत बाबाच्या पायरीजवळ कुठला म्हटलं पाहिजे, सुख एक याची काही बहुपायी संतान किंवा वतन आमुची निराशी, हे दोन अभंग तिथे म्हटले जातात. बरं का, हैबत बाबाची ओवरी आहे, आपण गेलतो ना यंदा तिथं कसे आपण अभंग परफेक्ट म्हटले. तुमची दाशीचा दास करून ठेवा ज्ञानोबारांचे दास हैबत बाबा, आपण त्यांचे तुमचे दासी. पलीकडे गेलो मुक्ताबाईचं मंदिर, मुक्ताबाई नमो, भगवान सिद्धेश्वराचं मंदिर. कुठला अभंग, शिवबळा चक्रवर्ती किंवा उपासमोती. नंतर आज्यानुक्षाच्या खाली कुठला अभंग म्हटला पाहिजे, भगवान दादा ते लिहिलेलं आहे तिथं, तो अंतरिक्ष गगनी अवचित झाली आश्रणी भक्त तरतील मेदनी ज्ञानदेव दर्शने धन्य धन्य वृक्ष आजान धन्य सिद्धेश्वर प्राण ज्ञानदेव समाधान समाधी. अलंकार दम लागला मला, अजून 2 चरण राहिले बा, पुढच्या वर्षी घेऊ नाही का. आणि नंतर सोन्याचा पिंपळ जयाची द्वारी, सोन्याचा पिंपळ. नंतर ज्ञानोबाऱ्याच्या विनय मंडपात कुठला म्हणायचा, देह जावा आत्मा राहावा. आणि मग नंतर आरती. बरं का, बरं का, प्रदक्षिणा सुद्धा कुठं कुठलं म्हटलं पाहिजे. इंद्रायणी वर चढलो आपण तर कृष्णाचं मंदिर आहे तिथं गवलन म्हटली पाहिजे. मला आठवतंय आदित्वार बाबा असताना, गजानन बाबा असताना तिथं काय व्हायची, गवलन का नाही, इंद्रायणीच्या घाटावर वर चढलं, बरोबर ना, चुकतंय चुकलं तर सांगा. ते नियम ठरले आहेत. श्रीकृष्णाच्या मंदिराच्या समोर गोपालपुरा सिद्ध पेट्रोल तिथं गवलनच म्हटले पाहिजे. ज्ञानोबाराच्या मंदिराच्या समोर नमो ज्ञानेश्वरा म्हटलं पाहिजे. नंतर पुढं भिंत तिथं उभारीला ध्वज, आमचे महादेव शेठ म्हणायचे, आठवते का तुम्हाला, उभारीला ध्वज त्यांच्याचकडे तो अभंग. हजेरी मारुती शरण शरणजी हनुमंता नाही का, ते विठ्ठल रुक्माई चौक जिथून प्रदक्षिणा करतो तिथं कुठला म्हटलं पाहिजे. सर्व शास्त्र आहे. हो 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 चाललंय, तसं नसतं, नियमानं चाललं पाहिजे. विठ्ठल भगवान परमात्मा बरोबर आहे, संतांचा संघ बरोबर आहे, तसं माझ्या देवाचं नाव सुद्धा बरोबर आहे. नाम चांगले चांगले माझे कंठी लावो कपी फुल उधळीले मुक्त केले राखता. नाम चांगले चांगले म्हणजे बरवे बरवे, बरवे शब्दाचा अर्थ आहे चांगला. चांगले नाम गोमटे रूप, बोला धर्मे दादा, चांगले नाम गोमटे रूप. नाथ आहे 30च्या पुढचा आहे मला वाटतं. चांगले नाम गोमटे रूप, निवटी डोळे हरती पाप, विठ्ठल विठ्ठल हा जप, प्रगट स्वल्पातिसार, शस्त्र निर्वाणीचा बाण, निकट समय अवसान, कोठे योजेल दशदान, खंडी नारायण दुःख चिंतन. देवाचं चिंतन काय करतं, दुःखाची खंडना करतं, म्हणून देवाचं नाम घ्यावं विठ्ठल. लोक म्हणू लागली माऊली ठीक आहे, तुम्ही सांगता नाम बरवे बरवे, निज मानसी धरावे, मनामध्ये धारण केलं पाहिजे, त्याचा उच्चार केला पाहिजे. पण हे तुम्ही नाम आणलं कुठून, कारण एखाद्याला जर उपदेश करायचा आहे, ज्याचं प्रमाण द्यायचं आहे, त्याला प्रमाण लागतं, पुरावा लागतो. या कुठून बगलेतून काढलं तुम्ही नाम, बगलेतून काढलं का. माऊली म्हटले नाही नाही, हे नाम अनादिकालापासून आहे. हे कोणी घेतलं, कोणाला सांगितलं, हा अनादिकाल अभंगाच्या पहिल्या चरणात. जय शंभूने धरले मानसी, 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 जय शंभू
मानसी तर म्हणा त्याची उपदेशे गिरिजेशी त्याची उपदेशे गिरिजेशी नाम बरवे बरवे नाम बरवे बरवे ओ नाम बरवे बरवे नाम बरवे बरवे नाम बरवे बरवे ओ नाम बरवे बरवे त्याचे उपदेशले गिरजेती त्याचे उपदेशले गिरजेती नाम बरवे बरवे नाम बरवे बरवे नाम बरवे बरवे नाम बरवे नाम बरवे नाम बरवे माऊली हे नाम तुम्ही कुठून आणलं बघण्यातून काढलंय माऊली म्हटले नाही नाही हे नाम अनादिकालच्या अगोदरच आहे देवाचं नाम कधीच आहे त्याच्यासाठी मोठ्याचा दाखला दिला जे शंभूने धरिले मानसी भगवान परमात्मा एकांतात भजन करत होते कुठं करत होते माऊलीने ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं शिरसिंधू परिसरी शक्तीच्या कर्णकुहरी नेनो कै त्रिपुरारी सांगितले जे जे हे नाम बरवे बरवे अशी संगती लावायची शिरसिंधू परिसरी भगवान एकांतात होते आणि भजन करत होते काय करत होते भजन करत होते श्रीराम जय राम जय जय राम बोला विशाल जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम जय जय राम भजन करी महादेव श्रीराम जय राम भजन करी महादेव श्रीराम जय राम भजन करी महादेव राम पूजित सदाशिव राम पूजित सदाशिव भजन करी महादेव भजन करी एकांतात भजन करत होते पण शेवटी काय झालं तरी पार्वती माता आल्या तिथे आणि म्हटलं दर्शन केलं पाद्यपूजा केली म्हटलं तुमचं नाव महादेव आहे काय नाव आहे महादेव देवो के देव महादेव तुम्ही देवांचे देव असून कोणाचं नाम घेता तुम्हाला नाव घ्यायची काय गरज आहे देवी म्हटली भगवान परमात्मा म्हटले पार्वतीला अगं मी महादेव आहे पण माझा सुद्धा एक बाप आहे ऐकताय का झोपले ऐकताय का झोपले कोण म्हणतात महादेव तुझं बरोबर आहे मला लोकांनी शास्त्रांनी महादेव नाव ठेवलंय पण माझा सुद्धा बाप आहे त्याचं मी स्मरण करतो कोण तुमचा बाप आहे आत्मा जो शिवाचा राम जप आत्मा जो शिवाचा राम जप पुढचं बोला शिवाचा राम जप आत्मा शिवाचा राम जप रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा आत्मा जो शिवाचा भगवान परमात्मा म्हटले ते माझे आत्मा आहे माझं हृदय आहे माझे प्राण आहेत कोण माझे प्रभू आणि त्या प्रभूचं नाम मला आवडतं आणि मी ते सतत घेतो तुला घ्यायचं असेल तर घे म्हटलं ठीक आहे पण फळ प्राप्ती झाल्याशिवाय नाम घेत नाही तसं त्याचं फळ काय त्याचं फळ रामरक्षामध्ये सांगतात माऊली बोला भर जन्म भव बीजानाम अर्जनम सुख संपदा तर जनम यमदूतानाम राम रामे तिगर जनम विठ्ठल रामनामाचं फळ सांगतात भर जन्म भव बीजानाम
संसार रूपी बीजाचं नाश करणारं औषध म्हणजे देवाचं नाव एक. भरजनम भव बीजानाम बोला. तर्जनम तर्जनम सुख संपदा नाही अर्जनम अर्जनम सुख संपदानम. त्या देवाचं जर आपण उपासना केली, अर्चना म्हणजे अर्चना केली, तर सुख संपदा त्याला सुख संपत्ती प्राप्त होते. कशानं? नारायणा देवाच्या नामानं. आणि तर्जनम हा यमदूतानाम. यम दूत यमाची जी यातना आहे ते दुःख मिटवायचं असेल तर राम रामेती गर्जनम म्हणा. राम विठ्ठल असं ते नाम पूर्वांपार ज्याला डेट नाही तारीख नाही कधी झालं ते अनादि नाम आहे. नाम प्रल्हाद उचारे नाम प्रल्हाद उचार आतया सोडवे नरहारे उचलून घेतला कडे भक्त तुके मानो नाम बरवे या बरवंतो नाम बरवे या बरवंतो भक्त तुके मानो नाम बरवे या बरवंतो नाम बरवे या बरवंतो. या हा. उद्या तुम्हाला पेढे भेटतील हा. मला भेटा फक्त हा उद्या. दुसरं चरणच म्हणायला पाहिजे होतं. तुम्ही प्रल्हादावर गेले. दुसरं चरण महत्वाचं होतं. नाम बरवया बरवंत. नाम पवित्र आणि चोखट. नाम स्मरे नीलकंठ निज सुखे निवाम. कारण आपलं पहिलं चरण चाललंय ना, जे शंभूने धरली मानसी. काय झालं? समुद्र मंथन झालं. परशुराम सर समुद्र मंथनातून पहिलं काय निघालं? लक्ष्मी. लग्न लावला ना आलो. ब्राह्मण काका आमचे जयहरी महाराज म्हणतात लक्ष्मी निघाली. पारिजात सुरा. सुरा म्हणजे दारू. सुरा म्हणजे कोयताने. सुरा म्हणजे दारू. पारिजातकाचं झाड. रंभा निघाली. बोला पुढं काय काय निघालं? शारंग धनवा नावाचा धनुष्यबाण निघाला. उच्च श्रवा नावाचा घोडा निघाला. ऐरावत नावाचा हत्ती निघाला. कौस्तुभ नावाचा मणी निघाला. तो विष्णूने घेतला. विष्णूने काय काय घेतलं, इंद्राने काय काय घेतलं ते सर्व वाटप केलं. पण त्याच्यामध्ये हाल विष आलं. विष आल्यानंतर सर्व घाबरले. 33 कोटी देवता सर्व जग घाबरलं. आता काय करणार? मग या विषाचं प्राशन कोण करील? सर्वांनी देवाकडे बघितलं, म्हणजे महादेवाकडे बघितलं. म्हटले देवा तुम्हीच हे करू शकता. खरंच आमच्या गावात महादेव शेठ होते. त्यांनी भरपूर विष पचवलं समाजाचं. जो ग्रामविकास मंडळाचा अध्यक्ष असतो त्यालाच त्याची कल्पना. आता आमचे काका आहेत नाही का, महादेव काका होते. काय महाराज किती लोकांचं चांगलं करा. लोक नाव ठेवल्याशिवाय राहत. म्हणून माझं महत्व आहे. माझं म्हणणं आहे काकांना, हत्ती चलताय बाजार कुत्ते बघते हजार. देखने का भी नाही सुनने का भी नाही. आपल्या तालात चालव विठ्ठल. ते विष निघालं कोण घेणार? सर्वांनी विनंती केली महादेवांना, हे तुम्हीच घेऊ शकता. तुमचं नाव महादेव आहे. विष पचवू शकता. आणि महादेवानी जसं ते विष पिलं आणि त्यांना ते पचलं नाही. आग व्हायला लागली. थैथया नाचायला लागले. कारण विष होतं ते, गरळ होतं ते महाराज. नुसता विंचू चावला ना ते कदम माऊली सांगत होते, लहानपणी माझ्या चावला मी रात्रभर उड्या मारत होते म्हणून. छोटे कदम माऊली त्यांच्या विंचू चावला होता नाही का. नुसता विंचू चावला ते तर विष. नाचायला लागले. काय करावं काय करावं. माना गंगेला बोलावलं स्वर्गातून. गंगा डोक्यावर ओतली तरी शांत होईना. वासुकी कंठी शोभे वासुकी यार. काय गजचर्म व्याघ्रांबर कंठी शोभे. सापाला गळ्यात धरलं. काय नाही झालं. काय काय करायचे ते उपचार केले. सुक्तनकर डॉक्टर, पाटील डॉक्टर, तुमचा गुंजाल डॉक्टर, आमचा चव्हाण डॉक्टर, अजून गोंडकोड्याचा काय कोणायचं काय भांगरे का पप्पी भांगरे. भांगरे काय ते लीलाधर नाही
बसागरे मला बसागरे बसागरे नाही का. सगळे डॉक्टर केले तरी 10 शांत होईना. तेवढ्यात नारदजी आले. नारायण नारायण नारायण. देवा तो उपाय तुमच्याच जवळ आहे. तुम्ही ज्याचं ध्यान करताय, ज्याचं स्मरण करताय, आता जे प्रमाण म्हटलं श्रीराम जय राम जय जय राम भजन करी, त्याचं भजन करा, तुमचा दास शांत होईल. आणि मग डोळे मिटले, मन एकाग्र केलं आणि मग भगवान शंकरांनी स्मरण केलं. रामप्रभूचं मंदिर आहे, मारुतीरायचं मंदिर आहे, म्हणून जे शंकरांनी भजन केलं ते आपण 1 मिनिट करू. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, रघुपति राघव राजा राम, रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम, पतित पावन सीताराम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, रघुपति राघव राजा राम, रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम, पतित पावन सीताराम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, रघुपति राघव राजा राम, रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम, पावन सीताराम. देवी दैत्य सागर मंथन पण केले, त्या माझे औचित हलहल उठिले, त्या तू अश्रुपणे प्राशान केले. नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले, जय देव जय देव. जय शिवशंकर. ना हा हळहळ सापडले बोलत हा हा उठिले शब्द आहे खरं म्हणून, सापडले नाही बोलायचं बरं का. देवी दैत्य सागर मंथन पण केले, त्या माझी औचित हालहाल उठिले. उठिले म्हणजे समुद्र, सापडले नाही बोलायचं. कोण बोललं सापडलं? हा उठिले उठिले म्हणजे त्या समुद्र मंथनातून विष बाहेर आलं, उठलं बरं का. न देवाने स्मरण केलं आणि विषाचं अमृत झालं. विठ्ठल शेवटचं आरती बोला. आरती व्याघ्रावरपणी मन सुंदर मदनारी. बोला बोला पुढं काय? पंचानन मन मोहन मुनिजन सुखकारी. ते बीज उच्चारी वाचे उच्चारी तेच डबल बोलतात. शतकोटेचे बीज वाचे उच्चारी, रघुकुळ टिळक रामदास अंतरी. लय आरतीचे आता काय सांगा. आता बोला तुम्हीच. आता ते घाली लोटंगण बोलतो नाही का, अच्युतम केशवम रामनारायण. अच्युतम केशव नाही, अष्टम कष्टम काष्टात महाराज राहिला. काय झालं, मी लहानपणी असताना पूजा करायचो आमच्या घराच्या समोर, आणि आदित्यवार बाबा पूजा करायला आठवतं का बघा. आणि मी पूजेला बसायचो, गुपेश मात्र योगेश मात्र आम्ही ते पूजा करायचो. तर मग आरती म्हणायचो ना, आम्ही लहान ना एवढी 8-9 वर्षाची. न मग बोलायचो घालीन लोटांग म्हणून डोळ्यानं अष्टम कष्टम. बाबा अष्टम कष्टम कुठे आणला. तेव्हापासून माझ्या ध्यानात आहे काय, अच्युतम केशवम राम नारायण कृष्ण दामोदरम वासुदेव हरी श्रीधरम माधम गोपिका वल्लम जानकी नायकम रामचंद्र भज. हरे राम असू दे. मला सांगायचंय, भगवान परमात्म्याने ते नाम धारण केलं आणि त्या विषयाचं अमृतामध्ये झालं. इतकं नाम श्रेष्ठ आहे. याचं श्रेष्ठत्व किती आहे? तिसऱ्या चरण गंगोदका
भरवे नाम बरवे नाम बरवे गोडी अमृत झाले गे गोडी अमृत झाले गे नाम भरवे भरवे नाम भरवे भरवे नाम भरवे भरवे नाम भरवे भरवे नामाचं श्रेष्ठत्व सांगत असताना माऊली तिसऱ्या चरणात सांगतात नाम किती श्रेष्ठ आहे. गंगोदका उनी निके म्हणजे गंगेचं जे पाणी आहे बरं का, गंगेच्या पाण्याला सर्वात पवित्र मानलं जातं आपल्या भारतात. तुका म्हणे गंगा सागर गंगेची गंगेचं आणि अग्नीचं उदाहरण दिले तुकोबारांनी. गंगा आणि अग्नी कधी अपवित्र होत नाही बरं का, पण कधी कधी गंगा सुद्धा अपवित्र होते. माऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरी सांगतात गंगोदक जरी झाले तरी मध्य भांडा आले तरी ते घेऊनही केले विचारी असतात. गंगोदक आहे पवित्र आहे, पण ते जर जे मद्यपान करणारी माणसं आहेत ना त्याच्यात जर गंगा गेली साहेब तर ते गंगा अपवित्र होते. म्हणजे ते धुवून जरी ठेवलं, किती साबण लावला, विल साबण कुठला तुम्ही भांडी घासाचा ऍक्टिव्ह लावला, अजून ते पतंजलीचा जरी लावला तरी सुद्धा ते भांड पवित्र होत नसतं. कुठलं ज्याच्यात दारू घेतात दारू ते त्याच्यात गंगा घेतली तर ते अपवित्र होत. पण नाम तसं नाही. गंगोदका उनिमिके म्हणजे गंगेला विटाल लागू शकतो पण नामाला विटाल नाही. म्हणून नाम कुठेही घ्या कसंही घ्या. माझे तुकोबार परसाकडे गेलते तिथं सुद्धा म्हणत होते ते काशीचे ब्राह्मण म्हटले तुकोबा तुमची कीर्ती ऐकून मी देऊला आलो काशीवरून आणि तुम्ही काय करताय. ते म्हणे मी माझी विधी उरकतोय. मग विधी उरकानं रामकृष्णारी विठ्ठल विठ्ठल कशाला. तेव्हा तुकोबार म्हणू लागले माझी मज झाली अनभरवाचा माझी मद झाली अनावरवाचा चंद्रयान माझं जगराज माझी मज झाली अनभरवाचा माझी मज झाली अनभरवा. नामाचे चिंतन प्रगट पसारा असाल ते करा जेथे तेथे सोडविल माझा स्वामी निश्चयती प्रतिज्ञा दासी केली आम्ही. कुठेही करा कुठेही करा. रोज हरिपाठ म्हणतो आपण, नाथांचा म्हणतो नाथांचा नाही का. हरी बोला देता हरी बोला घेता हरी बोला हरी बोला देता हरी बोला घेता. हा हसता खेळता हरी बोला गाता हरी बोला खाता. सर्व कार्य करता हरी बोला एकांती हरी बोला लोकांती जे त्यागांती हरी बोला भांडता हरी बोला कांडता उठता बैसता हरी बोला जनी हरी बोला विजय एका जनार्दनी. साधू संतांनी स्मरण करण्यासाठी काळ वेळ नाम उच्चारिता नाही. कुठेही करा असाल ते करा जेथे ते. म्हणून गंगेपेक्षा श्रेष्ठ नाम आहे. अमृतापेक्षा ते फिकं पडतं. गोड अमृतही झाले फिके. काय झालं स्वर्गामध्ये अमृत नासलं बरं का. आता अमृत हे कुठून निघालं. मगाशी मी समुद्र मंथन केलं ना त्याच्यातून निघालं. त्याच्यातून विष पण निघालं आणि अमृत पण निघालं. म्हणजे हे सख्य भाऊ आलं का लक्षात. म्हणजे विष आहे तसं अमृत आहे भाऊ. म्हणजे नाव अमृत आहे पण ते सुद्धा काय विष आहे. बोला ववी जे काळकूटाचे सहोदर मृत्यू भ्याने पेले अमर
जे देहाचे पुरंदर 14 जाती झाली का पूर्ण होईल. काळकुटाचे सौद म्हणजे काळकूट म्हणजे विष, विषाचा सक्का भाऊ कोण, अमृत. जरी अमृत सक्का भाऊ असला तरी सुद्धा अमृत जरी पिलं तरी सुद्धा त्याला मरावं. ती ओवी मी नंतर देतो भागवतातली, अगोदर कथा सांगतो. काय झालं ते अमृत स्वर्गातलं रोज देवता पितात, इंद्र चंद्र रोज. तिथं चहा नाही, कॉफी नाही, तिथं अमृत. सकाळी सकाळी उठल्या उठल्या अमृत. आपण अमृत नाही पित पण अमृत तुल्य, सागर अमृत तुल्य, मोडलिंब आपला संत कृपा अमृत तुल्य. बाबा लोक किती चहाचे धंदे, असं वाटतं काका दिंडी सोडावी चहाचा धंदा करा. रोजचा किती धंदा आहे तो. 18 दिवस साहेब, 18 दिवस माऊली आळंदी ते पंढरपूर चालतं. मला द्या टपरी घेऊन, मी दिंडीत सोडतो. अहो किती धंदा आहे तो. बापरे बापरे. असू द्या, मला दृष्टांत महत्वाचा आहे, वेळ संपत आली आपली. अमृताला रोग झाला आणि मग अमृत प्यायला गेला तर त्याच्यात किडे पडले. इंद्राने फेकूनच ती लागला. म्हटलं रोज अमृत पितो ना, किडे कसे काय पडले. आणि मग काळजीत पडला इंद्र. आता काय, कारण चहा नाही, कॉफी कोण आणून देईल त्याला वरती स्वर्गाला कोण. आणि मग नारायण नारायण नारदजी आले. मग नारदांना नमस्कार केला. इंद्रदेवानी म्हटलं नारदजी बघा अमृत नासलंय, आता काय करावं, या अमृत शुद्ध कुठं होईल. तेव्हा नारद मुनींनी सांगितलं जगाच्या पाठीवर एकच तीर्थक्षेत्र आहे आणि ते पंढरपूर. विठ्ठल ते हे पंढरपूर प्रेमाचे भांडार. विठ्ठल नाम अंबर गरजत असे. प्रेमाचं भांडार आहे, वैराग्याची भूमी आहे पंढरपूर. तिथं माझा देवांचा देव नांदतोय, तिथं साधू संत आहेत, तिथंच अमृत तुमचं शुद्ध होईल. चला. त्या दिवशी होती एकादशी. देवानी सांगितलं आता अमृत पिऊच नका, आता एकादशी धरा. आणि मग ते अमृताचा कळश घेतला आणि स्वर्गातून निघाले देवता, इंद्र चंद्र, त्यांच्या पुढं नारदजी. आणि मग पाहता काय, एकादशी नामदेवरायचं वाळवंटात कीर्तन. भगवंतांनी टाळ घेतला, भगवान दादांनी टाळ घेतला माझ्या कीर्तनात. आणि काय सांगावं, नामदेव कीर्तन करी पुढे देवाचा पांडुरंग. 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 5-10 मिनिटं राहिले. आज पहिला दिवस. आज लवकर सोडला तर शाबास केली तू, आणि लेट सोडला तर मेढ्याने लेट सोडला. नामदेवरायांच्या कीर्तनात नारदांनी सांगितलं कीर्तन चालू आहे, चला बसा. श्रोतेवा नाही टाळ वाजवता येत, नाही आनंद लुटता येत. महाराज कीर्तनाचा आनंद वेगळा आहे. रोज भजन करतो आम्ही, काय भजनात आनंद आहे महाराज. आज भंडाऱ्या आमच्या डोंगराच्या पुढे आमची दिंडी गेली, काय आनंद होता महाराज. माझं तर मन तिकडेच आहे, पण आता काय आलोय आता. असू दे, सांगायचे काय, जे कीर्तनात आनंद नाही तो भजनात आनंद. काय प्रमाण आहे ते. समाधीचे सुख वारकरी फडकरी, समाधीचे सुख काय, सांडाव वाळुनी आयशा कीर्तनी ब्रह्मरस. तुका म्हणे येते भजन प्रमाण काय थोडं पण काय. मग इंद्र त्या कीर्तनात बसला आणि मग तिथं चोखोबराय होते. आरती कीर्तन संपला आणि चोपदार होते. चोखोबराय बरं का, चोखोबराय चोपदार होते. काठीवर करा. काठीवर केली म्हणजे शांत. आणि चोखोबरायने सांगितलं उद्या द्वादशी सोडायला सर्व देवाधिकांनी संत मंडळींनी माझ्या घरी यायची. ठरलं ती पंगत. आणि मग रात्रभर जागर झाला, काकडा झाला ना, सर्व आंघोळीलाच कुठं, चोखोब्या चोख्याच्या काय प्रमाण, चोख्याच्या अंगणी बैसल्या पंगती, श्री ते वाढती चोखियाची. चोखोबराच्या समाधीच्या समोर हे प्रमाण आहे, वाचत जा. चोखोबराच्या समाधीच्या पाठीमाग अभंग आहे. कुठला आहे बघू, कोण सांगतंय. जन्मला हा देह पोशिला सुखाचा, हा अभंग आहे. एकलीची जावे याची अनुभवावे आपणची, हा अभंग चोखोबराच्या समाधीच्या पाठीमाग आहे. वाचत जा. करा ना, जाऊ नका. आणि मग चोखोबराच्या घरी
सोयराबाई, त्यांच्या पत्नीचं नाव सोयराबाई, स्वयंपाक केला, पंक्ती बसल्या, पात्र वाढली आणि मग भगवंत बसले द्वादशी सोडायला. नारदानी खूण केली, देवाच्या शेजारी बसा, तुमचं भाग्य आहे. महाराज वारकऱ्याच्या पंक्तीत बसलं पाहिजे. जो घर मालक असतो ना, ज्याच्या घरी पंगत असते गुलाबबाई, त्या मालकानी वारकऱ्याच्या संगतीत ये वाडा ते वाडा, ये वाडा काय ते घरची मंडळी कशाला तुम्ही खायला का, मालकानी बसलं पाहिजे असं शास्त्र आहे. आपण कीर्तनात ऐकलं ना कोणाच्या तरी, असू द्या. आणि मग काय पंक्ती बसल्या, इंद्राला बसवलं बरं का यमन दादा. इंद्र पण बसला आणि त्याच्या समोर ते नाचलेलं अमृत ठेवलं आणि अमृत नाचलेलं ठेवलं काढलं का, हा, आणि अमृत ठेवलं आणि ठेवल्यानंतर चोखोबऱ्या वाढायला लागली. वाढता वाढता देवानी प्रश्न केला, इंद्रा कशाला आलाय इथं, उंदरा इथं काय काम तुझं ते बरंच बरं, इथं कशाला आलं. इथला आनंद आहे तो तुम्ही भोगायचा नाही. स्वर्गाच्या लोकांना हा आनंद नाही. हा सप्ताह कुठं आहे, स्वर्गात नाही, कुठं आहे, कोपरी मृत्यू लोकात. आस करती ब्रह्मादिक, देखुनी कोपरीचे सुख, धन्य धन्य मृत्यू लोक. म्हणती भाग्याचा कैसा, आजपासून कोपरीगाव भाग्यवंत आहे. म्हणून इथून गंगा वाहते, फक्त आंघोळ करायची. आणि मग काय, अमृत कशाला आणलं, पांडुरंगाने सांगितलं इंद्राला. म्हटले देवा नाचलंय. नाचलेला पदार्थ इथं कशाला आणलाय, इथं नाचलेला पदार्थ नाही, इथं ओरिजिनल माल बासुंदी. आज काय होती, जिलेबी होती. वा, तुमच्या भावाच्या घरी गोड गोड जेवण होतं, चांगलं जेवण होतं. मी जिलेबी खाली नाही. आणि मग काय सांगता, चोखोबारानं हात मारली, चोखा चोखट चोखोबारा चोखा, हे अमृत आणलं याच्याकडे बघ. पाहिलं सुद्धा नाही. बोला ओवी, बोला ओवी. जो अमृत अशी थी ठेवी, तो कांजी केवी सेवी, तैसा स्व सुखे अनुभवी, न भोगी रिद्धी. काय ओवी आहे महाराज. वारकऱ्याने अमृताला सुद्धा लात मारावं. तुम्ही चहा पिताय, मला लय वाईट वाटतं. विठ्ठल राम रसाची चवी आन रस चंद्रभागेच्या पाण्यात बाया. भजन मी सांगत नाही, उसाचा रस पिऊ नका. जिथं विसावा असतो तिथंच. मग लक्ष्मीबाई लिखली लगे काय गेली असं दे, तिचं नाव घेतल्याशिवाय कीर्तन पूर्ण न होणार. चालली लगे आंब आंब, थोडा थोडा चिंता. तिला राग नाही, ती माझी आवडती बहीण आहे. असू द्या. चोखोबराने ते अमृताकडे पाहिलंच नाही. चोखा, अरे अमृत नाचलंय, त्याच्याकडे पहा. देवाला सांगतात ठणकावून, चोखोबरा आहे जीवे गोड तिन अक्षराचा रस, गोड तिन अक्षराचा रस, अमृताचा याचा फिके पुढे, अमृत जयाचा फिके पोळे, अमृत जयाचा फिके पोळे. अमृत जयास फिके पुढे. माझ्या अभंगाचं तिसऱ्या चरणावर चाललंय. गोडी अमृतही झाले फिके, याच्यावर बोलतोय मी. पुढे गेलो ना अजून अभंगाच्या, बरं का. आणि मग चोखोबारांना सांगितलं, चोखा हे अमृत आहे. चोखोबारा सांगितलं, देवा ते अमृत नाचलेलं आहे, पण तुमचं नाव नामामृत गोडी वैष्णवाला गली, अमृत गोडी वैष्णवाला, योगिया साधनी जीवन गळा, योगिया साधनी जीवन गळा, योगिया साधनी जीवन गळा. हे माऊलीच्या हरिपाठातलं प्रमाण. आता नाथांच्या हरिपाठातलं प्रमाण. हरिनामामृत सेवी सावकाश, मोक्ष त्याचे दृष्टी पुढे. वारकऱ्याला मोक्ष सुद्धा तुच्छ वाटला पाहिजे. मोक्षाच्या वरची पायरी म्हणजे भक्ती भजन आहे. विठ्ठल. आणि मग चोखोबरांना बोलवलं. चोखोबरा आले. विठ्ठल 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 विठ्ठल, स्वर्गीय अमरनाथाचे अमृत नाचले, अमृत स्वर्गीय अमरनाथाचे अमृत नाचले, स्वर्गीय अमरनाथाचे
करंगळे अमृत शुद्ध झाले ओवाळू आरती शुद्ध चोख मेळा 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 आता काय देवानी बोलवलं चोखोबरायना आणि त्या अमृताला शुद्ध कर. चोखोबराय पायी पायी नामस्मरण करत आले आणि आपली करंगळी आहे ना, हातपण नाही बुडवला, नुसती करंगळी घेतली, अमृताला स्पर्श केला, बरं अमृत शुद्ध झालं. याचा अर्थ नामापेक्षा अमृत सुद्धा ठीक आहे. विठ्ठल विठ्ठला विठ्ठला काय तिसरं चरण काय आहे ते आठवते. गंगोदकाहुनी निके आणि गोडी अमृत झाले पिके. तिसरं चरण म्हणजे नामाच्या पुढं अमृत सुद्धा पिकं होतं. आता हे नाम आहे, ते कसं नाम आहे चौथ्या चरणात सांगतात. शीतळ चंदनाहुनी वरते सुंदर सोनियाहुनी पडते. सोनं सुद्धा पिक आहे. सोन्याबद्दल काय सांगावं, लय सोनं आपल्या आवडतं. आपल्या वारकरी संप्रदायाचे कीर्तनकार ज्ञानेश्वर महाराज पठाडे, बरोबर ना पाटील साहेब, ते सांगतात का आगरी समाजात खूप सोनं घालतात. पण आमचे गुरुजी आम्हाला सांगतात सोने वाले सोना नाही तर सोना रहेगा भी नहीं. आमचे गुरुजी सांगतात सोनं झोपू देत नाही, पण भजन काढ झोपू देतो. म्हणून देवाचं नाम हे सोन्यापेक्षा श्रेष्ठ आहे, चंदनापेक्षा श्रेष्ठ आहे. असं हे नाम बाप रखुमा देवी नाही चौथं राहिलं, पाचवं भुक्ती मुक्तीदायक भवबंध मोचक भुक्ती. बघा आपण भजन करतो लगे पंगत नाही का, मग अशी हरिपाठ केला, चला पंक्तीला. कैलासवासी तुळशीराम ठाकूर, बरोबर ना, त्यांच्या घरी पंगत चला. म्हणजे देवाचं भजन केलं का भुक्ती, देवाचं भजन केलं का मुक्ती. नारायण हरी भुक्ती मुक्तीची हरी घरी त्याच्या, नाही का. देवाचं नाव घेतलं भुक्ती मुक्तीदायक भवबंध मोचक. हा संसार आहे, बंधनाला कारणीभूत आहे. त्या बंधन तोडणार काय आहे, हे नाम आहे. म्हणून भुक्ती मुक्तीदायक भवबंध मोचक. म्हणून ज्ञानोबा सांगतात बाप रखुमा देवी वरे सुलभ नाम दिदले सोपारे विठोप्पा रखुमाई जय जय विठोबा जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमा. भजन करा, टाळी वाजवा. जय जय विठोबा रखुमा. जय 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 विठोबा रखुमाई हरि जय जय विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई 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 जय जय विठोबा जय 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 विठोबा रखुमाई ओ रखुमाई हरि विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई
कुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय विठोबा जय 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 विठोबा रखुमाई जय विठोबा जय रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा जय 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 रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा हवा 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 विठोबा 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 हवा 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली हो मार्गशीर्ष वद्य पंचमी बरोबर ना पंचमीला सुरुवात होते द्वादशीला आपला आला असतो मार्गशीर्ष महिना खूप पवित्र आहे मासा नाम मार्गशीर्ष हो ऋतुनाम कुसुमाकर मासा माझी मार्गशीर्ष तरी तो मी म्हणे शारंग बरं का माऊली म्हणतात भगवान म्हणतात मार्गशीर्ष महिना हा माझी विभूती आहे तर मार्गशीर्ष महिना खूप पवित्र आहे वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने खूप पवित्र आहे बरं का कारण या महिन्यामध्ये आता जसं ज्ञानोबाराला समाधी दिली तसं मार्गशीर्ष वद्य त्रयोदशीला सोपान देवाना समाधी देवाना दिली कंप्लीट मार्गशीर्ष वद्य कार्तिकी वद्य त्रयोदशी आणि 1 महिन्यानी बरोबर सोपान देवाना भगवंतानी काय दिली समाधी दिली त्याच दिवशी संत श्रेष्ठ तुकोबराचे पट्ट शिष्य संताजी महाराज जगनाडे त्यांची पुण्यतिथी प्लस अजून प्लस सांगतो म्हणजे सोपानदेव समाधी संताजी महाराजांची पुण्यतिथी आणि ज्ञानोबारांच्या आळंदीपासून 11 किलोमीटर केंदूर नावाचं गाव आहे ज्ञानोबारांच्या समाधी सोहळ्याला ज्यांनी कीर्तन केलं कारण नामदेवरायांना सांगितलं नामदेवराय देह भानावर नव्हते ज्ञानोबाराय समाधीस्थ झाल्यामुळे त्यांना अति दुःख झाले ते भानावरच नव्हते रडतच होते 24 तास देवावर नव्हते मूर्छित पडले होते म्हणून त्यांच्या जागावर कानोपाठखाने कीर्तन केलं म्हणून ज्ञानोबारांच्या समाधीच्या समोर द्वादशीला कोणाचं कीर्तन असतं कानोपाठ कधीतरी जा आळंदीच्या शेजारी 11 किलोमीटर केंदूर नावाचं गाव त्यांनी तिथं काशीतली गंगा आणली भागीरथी बरं का कधीतरी जा त्यांची पुण्यतिथी त्या दिवशी मार्गशीर्ष वद्य त्रयोदशी म्हणजे सोपानदेव संताजी महाराज जगनाडे आणि कानोपाठक यांचे समाधी सोहळा असू दे असा हा पवित्र दिवस आहे आज पहिला दिवस असल्यामुळं भरपूर उत्तर उद्यापासून प्रत्येकाने 2-2 जणीला घेऊन यायचं शेजारची मैत्रिणी असत गप्पा मारण्यापेक्षा बरं एक कीर्तनात चांगले विचार भेटतील नाही का प्रत्येकाने उद्या प्रत्येक साहेब तुम्ही पण 2-2 हा ना तुमच्या कोण असतील मित्र नाही का आपला मंडप भरला पाहिजे आज मला खूप आनंद होतो पहिल्या दिवशी इतकं तर नाही का उत्तर का वर्षाकाली सरिता जैसी चढू लागे पंडू सुता तैशी नीत नाही बदता श्रद्धा जसा नदीला पूर यावा ते नदीचं पात्र वाढत जातं तसं भगवंताच्या चरणी प्रार्थना आहे का उत्तर आमच्या या कोपरी गावचा सप्ताह उत्तर वाढो आणि त्यांचा सुवर्ण महोत्सव आम्ही डोळ्यानं पाहू ही भगवंताच्या चरणी प्रार्थना निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई जगन्नाथ नामदेव तुकाराम गोपाल मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निळोबा निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई जगन्नाथ नामदेव तुकाराम निळोबा गोपाल मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निळोबा एकनाथ नामदेव तुकाराम निळोबा तुकाराम निळोबा एकनाथ नामदेव तुकाराम निळोबा एकनाथ नामदेव तुकाराम निळोबा निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निळोबा नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जना नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव
तुकाराम 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 जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिले कोणी वेळे वा कोणी उत्तरी नाही विचारिला अधिकार म्या आपुला तुका म्हणी ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा जय श्रीराम जय जय श्रीराम सुस्वागतम 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 जमलेल्या सर्व भाविकांचे कोपरी ग्रामस्थ मंडळ स्वागत करत आहे. कोपरी ग्रामस्थ मंडळ आयोजित अखंड हरिनाम सप्ताह 2025 वर्ष 27वे स्वानंद सुखन्यावासी वैकुंठवासी गुरुवारी हरिभक्त पारायण अजितवार महाराज कोपरखेणे यांच्या प्रेरणेने व प्रभू श्रीरामचंद्र यांच्या कृपाशीर्वादाने तसेच जमलेल्या सर्व भाविकांच्या सहकार्याने चालू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहातील आजचा पहिला दिवस. आजची कीर्तनरूपी सेवा हरिभक्त पारायण ज्ञानराज महाराज म्हात्रे कोपरखेणे यांनी वेळेवर उपस्थित राहून सुश्राव्य अशी कीर्तनरूपी सेवा केलेली आहे. कोपरी ग्रामस्थ मंडळ त्यांचे अत्यंत ऋणी आहे. देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम